आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। पुणे बेंगलोर महामार्गावर उभारण्यात आलेला सिंगल पिलरवरील 6 पदरी युनिक उड्डाणपुलाच्या शेवटच्या टप्प्यातील कामाला आता सुरुवात होत आहे। पुलाच्या डांबरीकरणानंतर आता प्रत्यक्ष पुलावर जॉईंट एक्सपान्शनचे काम सुरू करण्यात येत आहे। 14.7 मीटर लांबीचे सुमारे 92 जॉईंट बसवले जाणार आहेत। त्याचबरोबर पुलावरील कोल्हापूर सातारा लेनवर मास्टिक पॅड टाकण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे। कृष्णा हॉस्पिटलपासून नांदलापूर बाजूच्या दिशेने हे काम सुरू झाले आहे, तर कृष्णा हॉस्पिटल समोर पुलावरील इतर कामे सध्या सुरू आहेत। दरम्यान उड्डाणपुलाच्या भरावाचे काम कोल्हापूर नाका ते कोयना पूल गतीने सुरू असून सद्यस्थितीला निम्म्याहून अधिक काम झाले असून SP इन्फ्रास्ट्रक्चरकडून हे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे। नांदलापूर येथे उड्डाणपुलाचे भरावाचे काम पूर्णत्वास गेले असून सदर उड्डाणपूल वाहतुकीला कधी खुला केला जाणार याबाबत मुख्य ठेकेदार अदानी व सब ठेकेदार DP जैन कंपनीचे प्रकल्प अधिकारी यांनी माहिती देण्यास नकार दिला आहे। मात्र हा उड्डाणपूल मे जून अखेरपर्यंत वाहतुकीला खुला करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे इंजिनियर सांगत असले तरीही पावसाळ्यापूर्वी या उड्डाणपुलावरून वाहतूक खुली करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे। सध्या कोल्हापूर नाका ते कोयना पुलापर्यंत भरावाचे काम गतीने सुरू असले तरीही पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणे गरजेचे आहे।